चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने निर्विवाद असं यश मिळवलं आहे, आपण काय सांगाल? मी चांदवडकर जनतेचे विशेष आभार मानेन की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर ठेवून विश्वास ठेवून म्हणजे नरेंद्र मोदीजी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असतील, राहुल आहेर असतील, या सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून चांदवड नगरपालिका सूत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली. त्यावर मी चांदवडच्या जनतेचे विशेष आभार मानतो आणि जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी चांदवडची राहिलेली कामं आहे ती राहिलेली कामं येत्या नजीकच्या काळामध्ये आपण पूर्ण करू. चांदवड स्वच्छ सुंदर असं हरित आपण चांदवड करू. चांदवडमधले रोजगारचे प्रश्न भविष्य काळामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू. चांदवडचे रस्ते आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि चांदवडच्या जनतेला चांगलं असं पाणी प्यायला देऊ, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊ. एवढंच या 5 वर्षामध्ये आपण काम करू. आपल्याला चांदवडच्या नगराने कौल दिलेला आहे, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे, आपण काय सांगाल? हे जनतेचं प्रेम आहे की एका सर्वसामान्य माणसाला इथपर्यंत नेऊन पोहोचवलं. परत मी पुन्हा सांगेन तर त्यासाठी म्हणून सर्व जनतेचा मी पुन्हा एकदा शतशः आभारी आहे. ह्यासाठी माझ्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, परत एकदा राहुलदादा आहेर असतील, भाऊ असतील, भूषण भैया असतील, मनोज भाऊ शिंदे असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक प्रत्येकाचं नाव घेणं मला अवघड आहे. आणि निक्षून सांगतो की ही चांदवड जनता मतदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार मानतो. त्या तालुका अध्यक्षपदाच्या काळामध्ये आपण फक्त विजयालाच गवसणी घालत आहात, काय सांगाल? ज्या पद्धतीने देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने शासन काम करत आहे सर्वसामान्य जनतेसाठी, निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या मित्रपक्षांवरती विश्वास ठेवून जनतेने निर्विवाद असा कौल आम्हाला दिलेला आहे. निश्चितच आमची पण जबाबदारी भविष्यात चांगले कामं करून त्यांचे विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू.